हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आय होप सो सर्वजण खूप छान आणि मस्त मजेत असाल. तर आजचा हा मिनी ब्लॉग मी बनवत आहे, यामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर फर्स्ट टाईम हा मी ब्लॉग बनवलेला आहे. तर सकाळी घरात देवाची पूजा केलेली आहे स्वामींची. तर स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर चला, मी आता जात आहे महादेवाच्या मंदिरामध्ये, कारण पप्पा वगैरे आलेले आहेत. तर त्यांना मी घेऊन मंदिरात गेलेले आहे. तर पप्पांना खूप आवडतं मंदिरात जायला, आणि ते म्हटले मला की देवाचं साहित्य काय काय घ्यायला पाहिजे तिथं तू पूजा करताना. तर मला सांगितलं त्यांनी, नाही का, उदबत्ती वगैरे घे, भस्म घे, दूधचं पाकिट घे, पाणी बॉटल घ्यायला पाहिजे, कारण आपण 1 लोटा पाण्याचं महत्त्व काय आहे ते नक्कीच तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा कधीतरी बनवेल मी तो व्हिडिओ. तर ते मला पप्पांनी सांगितलेलं आहे. तर मग खूप छान पद्धतीने आम्ही पूजा केलेली आहे, कारण मी पप्पा आणि यश दीदी दोघेही आलेलो सगळेजण, नाही का. आणि या ठिकाणी पूजा वगैरे मस्त आमची चालू आहे, आणि गर्दी पण खूप होती. तर मला खूप वेळ गेला तिथं पूजा करण्यामध्ये. त्यानंतर आम्हाला जायचं होतं आळंदीला. तर मस्तपैकी आवरून सकाळी आम्ही निघालेलो आहेत. इथे माझी पूजा समाप्त झालेली आहे, आणि आता मला ते महादेवाच्या पिंडीवर जे बेल वाहिलेला आहे तो मला खायचा आहे, कारण ते खायला पाहिजे. आणि जे आपण महादेवाच्या पिंडीवर पाणी किंवा दूध, दही जे पण आहे ते आपण जेव्हा वाहतो तर ते पाणी आपण प्यायला पाहिजे, आणि बेल पण आपण तो हे करून खायला पाहिजे, कारण आरोग्य हे निरोगी राहतं आपलं. त्यानंतर आम्ही आलेलो आहे आळंदीमध्ये, कारण आळंदीला पप्पा म्हटले होते की जायचं आहे, कारण मला काही येणं होत नाही दरवेळेस. तर चला म्हटलं. तर खूप छान असं पहा तुम्ही, इंद्रायणी नदीला किती पाणी आलेलं आहे, खूप पाणी आले. आणि त्यानंतर यश खूप त्याच्या बाबासोबत मजा करत होता, आणि खूप राहत पण होता तो, कधी नाही राहत असं कोणासोबत. इथं आलो तर दर्शनाची भारी लागलेली, आणि खूपच दर्शनाला गर्दी होती. पहिल्या मजल्यावरनं दर्शन करायला भारी लागलेली. मग आमचं झालं 1-1.5 तासामध्ये दर्शन झालं. नंतर येऊन मी बाहेर असा व्हिडिओ काढलेला आहे. त्यानंतर आम्ही आलेलो आहे देहूगावमध्ये. तर तुम्ही पहा, पाऊस तर खूप आहे. त्यानंतर मग पप्पा जाऊन दर्शन घेत आहेत आतमध्ये. आणि यश बघा किती खूप मज्जा करतोय, मस्ती करतोय, त्याला खूप आनंद होतोय. आणि त्यानंतर इथे एक महाराज होते, त्यांनी खूप छान अशी संत तुकाराम महाराजांविषयी माहिती सांगितलेली आहे, तुम्ही नक्कीच ऐकू शकता. परंपरा आहे, मी या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकात. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकात वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात, समर्थ कमान दाखवलंय, ते वंडामुंडाचं वाहने गडू पक्ष ते साक्षात ह्या ठिकाणी उतरलं. तुकोबरा त्या पक्षापासून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जे झाड आहे ते तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात गोळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. त्या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12:05 हे झाड आपोआप हल्लात दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ उडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, ते ठिकाणी 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं, शिळेव बसून. 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पंढरपूरहून जे ठिकाणी आले, तुकाराम महाराजांची पूर्वज होती विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला, विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्रे ते घडले जातात. तिथं त्यांचं राहतं दर्पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंगलेले एकांतवासी तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताची जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भगीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताची जगण्याकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं, म्हणले महाराज, मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मूठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात, मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे, 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला, देह काही गाडला जात नाही, ते आपोआप वरती येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह गाडला गेला.
तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेस भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलते. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडे लिहून वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा, उडी डोळ्यात टाकली, मच्छन मच्छवर झल्ली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, तिला ते तारलं गेलं. आणि संत निळोबाराया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले, तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी ध्यान केलं. बिगर अन्न ना पाणी घेता स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणले, देवा मी तुझ्या करता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थने वाचून रसिका प्रल्हाद कैवारी त्याची दंडया. स्तंभी देवराया प्रगटोणी तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा, तुकयाचा धावा करीत असे. असा निळोबारांनी ज्याला उपदेश केला त्यावेळेला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायचे इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी आहे. इथं पांडुरंगा तुकोबरा रोज सकाळी महापूजा असते. महापूजाकडून नैवेद्य असतो. जर काय आपली इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काय जबरदस्ती नाहीये. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळला सांगा विनंती माझी. वाडेबे झाला उभा पांडुरंग वैकुंठास रंग बोलावी, तो अंतर काही थोमाचे पा बोला कुठीच इथं झालं गुप्त तुका फडक्या तारा महाराज. यानंतर या महाराजांनी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर आम्ही ती माहिती ऐकून पुढे निघालेलो आहे. तर इथे आहे नांदुरकीचे झाड, नांदुरकीचं वृक्ष. त्यानंतर आम्हाला जायचं होतं भंडारा माळावरती. मग मी प्लॅन कॅन्सल केला कारण पाऊस इतकं जास्त होतं ना की मी म्हटलं सगळे आजारी पडतील नाही का, त्यामुळे मग नको जायला. पप्पाला म्हटलं नेक्स्ट टाइम तुम्ही आल्यानंतर आपण जाऊया. तर लाईक शेअर फॉलो नक्की करा. नवीन